पक्षामध्ये होतो, पण तिथलं जे ग्रुप आहे ते पाहून मला असं कंटाळा आला होता की बाई ह्या ग्रुप सोबत मी फिरू शकतो का? महापुरुषाची विचारधारा सांगणारा माणूस मी, आणि असं दारूबाज मटकेबाजच्या लोकांच्या सहवासामध्ये मी राहू शकतो का? त्याच्यामुळे तिथून मी निघालो. तर म्हणजे बीजेपीचं जे काही ग्रुप आहे वरपासून खालीपर्यंत, त्या ग्रुपशी चर्चा वगैरे विनिमय केल्यानंतर तुम्ही फक्त या आमच्याकडं आणि आम्हाला तुम्ही कामाला लावा म्हणले वरचे लोक. सर, तुमच्या काही ज्या काही योजना असतील त्या शहरातल्या आपल्या वॉर्डातल्या त्या तुम्ही आम्हाला आमदाराच्या मार्फत तुम्ही सांगू शकता. याच्यामुळे मी कसं आहे प्रत्येकाच्या जवळून पाहिलेलं आहे. आता फुलेनगर असेल, देवगाव रोडचा कुठलाही परिसर असेल, इथल्या ज्या काही अडचणीत मला ह्या तोंडपाठ असल्यासारख्या, कारण का कुठल्याही महापुरुष जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या जवळ आलेलो आहे आणि तुमच्या ज्या काही भावना आहेत ते मी समजू शकतो. आता म्हणजे लाडकी बहीणसारखी जी योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. आज तुम्हाला 1500 रुपये मिळतात, उद्या 2100 होणार आहेत. या 2-3 दिवसामध्ये 3000 रुपये मिळणार असे आशा आहे. परवा काही 5-6 महिला मुस्लिमाच्या आल्या होत्या की म्हणलं की बा आमची अशी लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. मला मग कशामुळे बंद झाली? नहीं मैंने हम वो कांग्रेस को वोट डाले, राष्ट्रवादी को वोट डाले, शिवसेना को वोट डाले. ते असं म्हणाले. भाई आधार कार्ड से लिंक योजना है, मतलब उसमें क्या होगा नहीं मालूम, तुम क्यों छोड़ दिए? मतलब म्हणजे बघा, सरकार आपल्याला रोजीरोटीसाठी आपल्याला काहीतरी सहारा व्हावा म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे. ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, हे आपण मान्य करतो की नाही? तर एकच विनंती आहे की बा तुम्ही जेवढ्या बहुमताला निवडून देताल बीजेपी सरकारला, तर आपल्याला हक्कानं भांडता येईल. तेव्हा आता तुम्ही म्हटलात बोर मारून द्या, पाण्याच्या टाकीचं असेल किंवा नालीचं, हे जे काही प्रश्न असतील हे कॉमन आहेत. याच्यासाठी गव्हर्नमेंटचं फंड्स मिळणारच आहे. पण त्याच्याशिवाय दुसरे काही डिमांड असतील तेव्हा आपल्या समाजाचं काय डेव्हलप होईल, तसे प्रश्न जर तुम्ही मांडलात तर आम्हालाही एक असं उत्स्फूर्त असा उत्साह वाटेल. आता हे नाली बिली हे सगळं कॉमन आहे सर आपल्याकडं. एक समाजाला पुढे आणण्यासाठी आपल्या मुलांना मुलींना वगैरे शिक्षणासाठी काही करता येईल का? कारण का आजकाल कॉम्पिटिशन आहे सध्या. आजकाल किती आहे, 1-1 टक्क्यानं फरक आहे. तुम्हाला मेडिकलला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्ही स्वप्न बघा, मोठे मोठे स्वप्न बघा. आपण मिस्त्री आज आहोत, पुढे आपले मुलगी काय म्हणजे त्याच कामात जायचं का? तर आपण आपल्या मुलींना शिक्षणाकडे पाठवा, थोडी मेहनत घ्या आणि आपला समाज कसा डेव्हलप होईल हे बघा तुम्ही. सरकार तर केव्हाही तयार आहे तुमच्यासाठी. दिल्ली सरकार, महाराष्ट्रामध्ये सरकार, आणि मग आता देगलूरमध्ये सुद्धा पहिल्यांदा असं एक रेकॉर्ड ब्रेक करायचं आपल्याला. बीजेपीची सत्ता आणून नगरपालिकेवर झेंडा फडकवायचा आहे आणि हा एक इतिहासामध्ये रेकॉर्ड होऊन जाईल. आतापर्यंत अनेक पक्षांनी सत्ता उपभोगलेली आहे, पण त्यांच्याकडून असं म्हणावं तसं काही डेव्हलपमेंट झाले का? इथं बाजूचा तालुका बघा, उदगीर तालुका किती डेव्हलप झालेला आहे. हा, जिथे कुठे प्रवेशद्वार असेल तिथं अण्णाभाऊचं नाव दिलेलं आहे. आपल्याकडे कमानी नाही तर अण्णाभाऊच्या ह्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे सगळ्या ह्याच्याने, कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत. तर पुतळ्यासाठी कितीतरी आपल्याला त्रास झाला आहे की नाही? पण एक आपल्या महापुरुषांची विचारधारा जर जागृत करायचं असेल तर आपल्याला अगोदर समाज घडवायचा आहे. त्या उद्देशाने जितेश भाऊ अंतापूरकर आहेत, केव्हाही तुम्ही रात्री केव्हाही सांगा, ते अर्ध्या रात्री काम करतात. आता अशोक सारखा माणूस तुम्हाला मिळालेला आहे, शांत संयमी, कधीतरी उर्बट बोलेल ऐकलो का आपण त्यांना? कोणी एक जण सांगा. आज कॉलेजमध्ये काम करतोय तो, पण सगळ्याच्या तोंडामध्ये आहे तो. जर तुम्ही असं मिळून मिसळून जर वागला सर्वांशी, तर मला वाटतं समाजाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुमच्या मुलांचे जे काही शिक्षणाचे प्रश्न असतील त्याच्यासाठी आपण एक 2-3 प्रोजेक्ट राबवतात. तुम्हाला आता शिक्षणासाठी दुसरीकडे जावं लागणार नाही. तत्वतः गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे आपल्याला. पण तुम्ही जर आम्हाला प्रचंड मताने जर निवडून दिलात तर आम्ही हक्कानं मांडू, हक्कानं भूमिका बजावू. याच्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं डिमांड करतोय. आणि भाजपाचा झेंडा हा नगरपालिकेला फडकावा आणि आपल्या भागातून जास्तीत जास्त लीड मिळावी या अपेक्षा आम्ही सर्वजण आलो. हे सगळे हिरे आहेत. तुम्हाला हिऱ्याची निवड करायची आहे का काचेचे तुकडे निवड करायचे आहे, हे आपण ठरवायची वेळ आहे. धन्यवाद. येतो.